तर झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच शिबा. मी विनंती करेन आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचे. अगदी फलंदाजी करत असताना 12 धाबा आणि गोलंदाजी करत असताना एक विकेटचं देखील पतन केलं होतं. मी विनंती करेन आमचे वसंतदादा केवारी यांच्या शुभार्थ मात्र मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी प्रस्तुत केली जाईल. चला या प्लीज. तीन षटकाचा सामना असेल याची दक्षता घ्या प्लीज. कॅमेरामॅन इकडे थोडासा फोकस करा. इथून धन्यवाद दादा आपण इथे उपस्थित झाले. तसेच जाऊया मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना टीम मालेगाव आणि त्याच्या फाईट करण्यात टीम भक्ताची बडी ए संघ अशी सलामीची जोडी आपण पाहतो. मालेगाव संघाकडून नाना आणि त्याच्या साथीला विशाल. गोलंदाज ट्रॅकचा विचार केला तर अमोल यावेळेस पहिलं षटक घेऊन येत असताना पहिला चेंडू इथून फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चुका इथून होणार नाहीयेत. नाना चा वाजलाय गाणा. नाना बॅक टू द पवेलियन. चला सूरज निरगुडा आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. चला मॅन ऑफ द मॅच झालेला मागच्या मॅच मध्ये झालेला सामन्याचा कवटेवाडी संघाचा मनोज. मी विनंती करेन आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी साठी यायचे. येस नक्कीच योगेश. येस मी विनंती करेन इथून खऱ्या अर्थाने रोशन भगत. येस प्लीज द्या. नक्कीच वसंतदादा केवर यांच्या शुभार्थ मात्र दिले जाईल मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. इथून मैदानाच्या आतमध्ये अगदी कमालीची गोलंदाजी राहिल्या. विचार केला तर अगदी जितेंद्र निबाटर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट अमोलने जरूर गमावले. दुसरा चेंडू निर्धाव आलाय. कमालीची गोलंदाजी आहे. इथून अगदी 3 षटकांचा सामना आहे. इथून कमाल करावं लागेल. इथून 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 फलंदाज होईल बाद. जितेश बॅक टू द पवेलियन. येस नक्कीच इथून अगदी आयबाज झेल साठी इथून वामन दादा इंदोळे यांच्याकडनं जर आयबाज झेल पकडला तुम्ही तर तुमच्यासाठी एक ज्यूस फ्री दिला जाईल. इथून अगदी एलबीच्या स्वरूपात इथून जितेंद्रच्या बाधीचा देखील अंत झाला. निबाटर मिस्टर सीताराम मैदानाच्या आतमध्ये. इथून एकदा निर्धाव चेंडूचे सांगतात वाईट सॉरी. हो 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 यावेळेस कमालीचा फटका. अगदी इथून चेंडू आउट ऑफ द फार. बॉल द्यायचा प्लीज. बॉल
आता मात्र इथून सीतारामच्या बॅट मधला हा दर्जेदार षटकार अगदी इथून आता खऱ्या अर्थाने मिड विकेट क्षेत्र कंप्लीट करत असताना चेंडूवरती षटकार पाहायला मिळालाय. अगदी अमोलने यामध्ये मागे चांगले चेंडू फेकले होते, इथून थोडासा खराब चेंडू आणि त्याचा समाचार घेत असताना चेंडू बराच काळ हवेत आणि इथून 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती फलंदाज सीतारामच्या पारीचा अंत. सीताराम बॅक टू द पॅव्हिलियन डीसी. यस इथून झील इथून फलंदाज सीतारामच्या पारीचा अंत. नवीन का इथून अगदी कमालीचा फटका अगदी खबर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द फार. सबकार इथून अगदी नागेश दादा पवार देखील इथे उपस्थित झाले, त्यांचे देखील स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. मी विनंती करेन दादा या प्लीज वरती आपण मुख्य व्यासपीठावरती बसा. असं नसतं बा. अगदी इथून जेव्हा मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं संपले दापलकाचा विचार केला तर 11 धावा दापलकावरती आपण पाहतो. पहिला चेंडू फुल टॉस फटका फसलाय. इथून क्षेत्ररक्षक चेंडू वरती आणि इथून फलंदाज होईल बाद. विशाल बॅक टू द पॅव्हिलियन डीसी. संदेश अगदी इथून हरी आणि संदेशवरतीची जबाबदारी आहे. मात्र इथून सिद्धार्थने काय कमालीची गोलंदाजी केली. अगदी पहिला चेंडू फुल टॉस आणि त्याचा समाचार घेत असताना विशालच्या पारीचा अंत झालाय. अगदी पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. इथून पुन्हा एकदा सिद्धार्थ गोलंदाजी ड्रॅग बर्दे राईट मोर विकेटचा 12 पहिला चेंडूवरती विकेट आलाय. दुसरा चेंडू निर्धाव. इथून कमाल अगदी गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर चांगली गोलंदाजी राहिली. इथून टीम बघत्याची बडी संघाची सातत्याने चांगली गोलंदाजी केली जाते. इथून पुन्हा एकदा फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. वन बाउन्स चेंडू खाली क्षेत्ररक्षक. इथून एकच धाव. एक धावेच्या साहाय्याने फलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 12 धावा दफलका परत या. अगदी कमालीची गोलंदाजी इथून केली जाते सिद्धार्थच्या माध्यमातून. अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडूवरती एक सिंगल धाव. आणि इथून अजूनही उर्वरित 3 शिल्लक चेंडू आहेत. या 3 चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील. हर स्ट्राईक एंड परत या. यावेळेस अगदी पूर्णपणे
या गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सिद्धार्थ पूर्णपणे 100% योगदान देण्याचा प्रयत्न, अगदी कमालीचा चेंडू इथून फलंदाज हरीला देखील जास्त काय पाहायला मिळत नाही त्याच्या बॅट मधून, अगदी तेव्हा मोठ्या फटक्यासाठी जाणला जाणारा हा खेळाडू इथून अगदी सिंगल आलिया, एक सिंगल धावेच्या सहाय्याने दफलक 13 धावा दफलका वरती आपण पाहतो या इथून पुन्हा एकदा फुलटा चेंडू फुल पे फुल इथून फरक कमालीचा शतक जॅक चेंडू खाली आलाय आणि इथून होणार नाहीच चुका आणि यावरती देखील एक सिंगल दाबेच्या सहाय्याने दाफलक 14 धावा दाफलका भारतीय इथून खऱ्या अर्थाने कमालीची गोलंदाजी राहिली आजपर्यंत टीम भक्तचीवाडी या संघाकडनं सातत्याने कमालीची गोलंदाजी केली जाते कुठल्याही प्रकारचे मोठे फटके मात्र इथे पाहायला मिळत नाही अगदी कमालीचं नियंत्रण गोलंदाजी ट्रॅक वरती यष्ट अभूत बसत्या फलंदाज हरी चाललाय हरी बॅक टू द पवेलियन इथून अगदी काय गोलंदाजी राहिली ह्या टीम भक्तचीवाडी संघाकडनं सातत्याने कमालीची गोलंदाजी केली जाते अगदी पहिल्या चेंडू वरती फलंदाज बाद संदेश इथून अगदी कमालीची गोलंदाजी ओम छोटा गोलंदाजी ट्रॅक वरती आणि जेव्हा ओम गोलंदाजी ट्रॅक वरती येतो तेव्हा मात्र नक्कीच काहीतरी वेगळं पाहायला मिळतं इथून पहिल्या चेंडू वरती यष्टा उद्ध्वस्त करत असताना नेव बाट मैदानाच्या आतमध्ये शुभम हा इथून दुसरा चेंडू निर्धाव आलाय कमाल अगदी कमालीची गोलंदाजी 3 षटकांचा खऱ्या अर्थाने सामना आपण पाहतोय इथून या 3 षटकांमध्ये कमीत कमी धाबा देणं गरजेचं आहे आणि तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये भक्तचीवाडी टीमच्या गोलंदाजांकडनं पाहतोय इथून खराब चेंडू थोडीशी लाईन लेंथ बिघडली जाते एका बंतर धाबेच्या सहाय्याने दाफल पुढे सरसावत असताना 15 धाबा दाफलगावरती इथून खऱ्या अर्थाने एक स्क्वेअर चेंडू आलाय अगदी इथून कमबॅक करावं लागेल अजून एकदा निर्धाव चेंडू अगदी कमाल आहे कमाल अगदी कमाल पाहायला मिळते या सातत्याने कमालीची गोलंदाजी या इथून टीम भक्तचीवाडी संघाकडनं चांगली गोलंदाजी या इथून आता खऱ्या अर्थाने बॅट चेंज केली शुभमने इथून फटका पाहायला मिळेल का बॅटी चेंज करून जर फटका आला असते ना तर आवडे पण नाना शेट झाले असता लय नानाने बॅटी वाजवल्या इथून अगदी अजून एकदा निर्धाव चेंडूची सांगता अगदी
कमाल आणि कमाल आहे. हा छोटा गोलंदाज रॅग भरती ओमला जातो आणि त्याची गोलंदाजी देखील तितकीच सुंदर. इथून पुन्हा एकदा फटका फसलाय. सिंधू खाली यष्टी रक्षक होणार नाही चुका. इथून शुभमच्या पारीचा अंत. शुभम बॅक टू द पवेलियन. इझी फलक आपण पाहतोय 15 बनल्या 16 धाबांचं टार्गेट आहे. इथून खऱ्या अर्थ 18 चेंडू 16 बनवायचे आणि इथून कमालीची गोल. इथून कमालीचा चेंडू अगदी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आधी इथून खऱ्या अर्थाने कमबॅक करायला सुरुवात केली. गोलंदाजी ट्रॅकपती गोलंदाज कैलास ने अगदी 12 चेंडू वरती. अगदी इथून विचार केला तर 9 धावांची गरज होती आणि इथून पुन्हा एकदा अगदी इथून फटका चांगला आहे. मोमॅन लास्ट मध्ये चेंडू टाळा झाला. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. अगदी 2 धावा कंप्लीट झाले. तिसरीचा देखील प्रयत्न केला जाईल आणि इथून अगदी 3 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेच्या साहाय्याने धाफलक पुढे सरसावत असताना 12 धावा धाफलका भरती. कमालीचा फटका अगदी स्वीप केला आणि चेंडू जाऊन पोहोचलाय. लॉंग लेग रिजन मध्ये आला हा सबकार आणि इथून सामना फिनिश होत असताना विजय झाला टीम भक्तचवाडी संघ. विजय संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं गोडसं कौतुक. यानंतर आपण जाऊया सत्काराकडे. मी विनंती करेन की आमचे वसंतदादा केदारी कृपया आपण टॉस बॉक्स मध्ये